पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। थँक्यू सर। ओ माय गॉड, आज बरी वेळात लॉटरी लागलेली दिसते माझी। साधी सुधी लॉटरी नाहीये, बंपर लॉटरी। काय फायदा? त्या वेळेला माझी लॉटरी लागते, त्याच वेळेला माझा बॉस मला असं ढिगभर काम देऊन ठेवतो। ते नाही ना तनू, आज नाही प्लीज। उद्या मला सुट्टी आहे, त्यामुळे आज मस्तपैकी काय? ते तेरे म्हणजे काय? म्हणजे हे रे। हे रे म्हणजे काय? बोलण्यातच वेळ वाया घालवायचा आहे का? नाही नाही, बोलण्यात वेळ घालवण्यापेक्षा सुनबाई, अगं सुनबाई, आली तुझी आई आली। आयुष्यात मला एकही सुख किंवा आनंद मिळू नये याची योजना केली आहे देवानी। नाही नाही ग, काहीतरी महत्वाचं काम असेल। पिलू? हा आलो आई। इतक्या रात्री उगाच येणार आहे का ती? तिला ना गोळ्या किंवा बाम हवं असेल बघ। गोळ्या घातल्या पाहिजेत त्यांनी। सुनबाई, सुनबाई, आत्ता काय म्हणताय सासू? घरातली बडीशेप संपले का? नाही आहे। कुठे आहे? ह्यांना जेवल्यानंतर बडीशेप लागते माहितीये ना तुला? डबी बघायला इथं संपलेली। वर कपाटात असतं रे। कपाटात वर का ठेवलीस तू? मुद्दाम छळतेस तू मला। ती बडीशेप करण्यासाठी मी स्टूल घेईन, मग स्टूलाच्या टाने मी धडपडेन, मग ती मजा बघता मी येईल। काय वेडी आहे का? तुम्ही धडपडलात तर मलाच तुमचं करावं लागणार आहे। आली मोठे माझं करणारी। तू अगं जाऊ दे ना, एवढ्या वेळात आणली असतीस बडीशेप। तेच म्हणते मी, एवढ्या वेळात आणलीस ती बडीशेप, पण तुझ्या आईला बोलल्याशिवाय तुझ्या बायकोचा दिवस सरत नाही ना। गप्पा बसाव, काय सरत नाही? तुम्ही झालात मला 12 वाजता छळायला। या देते बडीशेप। पिलू, ए पिलू, हे घ्या तुमची बडीशेप। अगो बाई, ही बडीशेप आहे, मला वाटलं जिरं आहे। तुम्हाला जिरं आणि बडीशेप मधला फरक कळत नाही? मला बडीशेप आणि जिरं मधला फरक कळला असता तर हिला सून म्हणून घरी आणलं असतं का? एक्सक्यूज मी, व्हॉट डू यू मीन? एक मिनिट प्लीज, तुम्ही दोघे आता भांडू नका। खूप दिवसांनंतर आज माझी लॉटरी लागली, आज नको। लॉटरी लागली म्हणजे? उद्या अंकिताला काय 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 म्हणालास? काही नाही, खूप दमलाय तो, त्याला झोप आली आहे, मी थोपटते तुला। चल। झुरळ, सुनबाई, ते मम्मी पप्पा, तुमच्या लेकीला उद्या सुट्टी आहे। काय? गुड मॉर्निंग। मला वाटलंच होतं आज तुझी सकाळ 10 शिवाय होणारच नाही, म्हणून मी सगळी भांडी काढून ठेवली। चहा तयार आहे, नाश्ता सुद्धा तयार आहे। आता आपण सगळी भांडी धुवून काढूया, मग सगळं स्वयंपाकघर स्वच्छ करूया। तोपर्यंत काय होईल माहितीये का, भांडी वाळून होतील, मग आपण सगळी भांडी ट्रॉलीमध्ये ठेवूया। तुला काय वाटतं, ट्रॉली स्वच्छ करून टाकूया का? भयंकर घाण झालेली आहे, अतिशय घाण झालेली आहे। पण का काढलंय सगळं? साफसफाई करायला। आजच का करायची साफसफाई? कारण तुला सुट्टी आहे। नकोय हो मला। तुम्हाला कोणी सांगितलं मला सुट्टी आहे? अगो, अशी काय करते, विसरलीस का तू? काल पिलू नाही का म्हणाला तुला सुट्टी आहे म्हणून? बरोबर ऐकलं मी। ऐकलं का? कळलं सासूबाईंना मला सुट्टी येते? कळलं तर काय झालं? सुट्टी आहे तर सुट्टी आहे तुला, त्यात काय? आज आपण वाद घालायचं नाही। हा, आज आपण वाद नाही घालायचा। आपण आता पट्टापट्टा सगळी कामं करून टाकूया, म्हणजे कसं तूही मोकळी होशील आणि मीही मोकळी होईल सुट्टी साजरी करायला। ओके नाही? आई गो, काय गो गरगरतंय? गुड न्यूज पिलू। तुमची ऍक्टिंग करते मी, मला काही गरगरत वगैरे नाही, फक्त तुमची तिडीक जाते डोक्यात कधी कधी। पिलू, बघितलंस कसं बोलते मला? इथे लागतं रे, मला इथे लागतं। पिलू, अरे या घरासाठी मर मेले मी, म्हणून त्या कष्टाचे गोळे येतात रे माझ्या पायात।
हे घर टापटीप ठेवण्यासाठी मी किती स्वच्छ त्याने उसट भरत. झाली ओव्हर ऍक्टिंग झाली. बघ आता आराम करा आणि मलाही झोपू द्या. कुणीही काम करायची गरज नाहीये. अगो बाई, हे सगळं करणार कोण? करेल की कोणीतरी. तुम्हाला साफसफाई झालेली हवी आहे ना. हा, काम काढून ठेवायचं काम तुम्ही केलंय ना. मग आता पुढचं सगळं मला करू दे. तुम्ही छानपैकी चहा प्या, नाश्ता करा आणि आराम करा आणि मलाही झोपू द्या. काम झालेलं असेल. अगं असं कसं? ए ए ऐक माझं. कुठे ए आयशी, अगं ऐक माझं, ऐक. पिलू, अरे झोपायलाच निघून गेली रे. हे सगळं करणार कोण आता? ती म्हणाली आहे ना होईल तर मग होईल. तू नको टेन्शन घेऊ. चल बाय बाय बाय. संध्याकाळी अरे. भेटू. बाय 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 बाय. मना काय डोलं होत आहे? हे सगळं काम करणार कोण आता? गुलाबू, किचन. हाँ किचन. तुम कौन? ओह, मिस्टर रमेश. अंकिता मैम का मैसेज आया था, उनका किचन क्लीन करना है. ओह, सामान पहले से ही निकाल के रखा है. चलो काम पे लगते हैं. मिस्टर रमेश, दे छोटो जर. अगं सुनबाई, अगं सुनबाई, अगं सुनबाई, अगं 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 सुनबाई, अगं सुनबाई. काय म्हणताय सासूबाई? अगं कोणीतरी 4 माणसं आलेत आपल्या घरात. हा मग? अगं मग काय मग? आली आणि एकदम स्वयंपाकघरात शिल्ली ग साफसफाई करायला. मग करू देत ना. तुम्हाला तेच हवंय ना. अगं पण ती माणसं कोण आहेत? कुठून आली आहेत? तुझ्या माहेरची माणसं आहेत की काय? हो, माझ्या माहेरची माणसं आहेत. करू देत त्यांना साफसफाई. पण नक्की आहेत तरी कोण? तुझा मित्र आहे की काय? हो सासूबाई, खूप जवळचा मित्र आहे. इतका जवळचा आहे की तुमचा मुलगा जर मध्ये आला नसता ना तर ह्याच्याशीच लग्न केलं असतं मी. ईशा, पिलू, गुड मॉर्निंग मिस्टर शंतनू. गुड मॉर्निंग सर. कसे आहात? मी मस्त सर. तुम्ही कसे आहात? मी पण मस्त. मिस्टर शंतनू, मी तुम्हाला बजावलं होतं की महिन्यातनं 3 टूर्स तरी व्हायला हव्यात. हो सर, पण माझ्या सगळ्या सुट्ट्या संपल्या हो. आणि रिसेंटली माझी वाईफ इतकी बिझी होती की त्याच्यामुळे आम्हाला शक्यच नाही झालं काही. ग्रेट. आय नो. मिस्टर शंतनू, मी तुम्हाला बजावलं होतं की महिन्यातनं किमान 3 टूर प्लॅन्स तरी तयार व्हायला हवेत. केलेत ना सर. या महिन्यात मी 4 टूर प्लॅन केले आहेत. 4? पण त्यातली एकही टूर प्रॅक्टिकल नव्हती. प्रॅक्टिकल असलं तर प्रॉफिटेबल नसतात, प्रॉफिटेबल असले की प्रॅक्टिकल नसतात. आय एम सॉरी टू से दिस, पण तुम्ही ना एकदम बायकोसारखे वागता सर. काय? हा मग काय. म्हणजे काही स्वस्तातलं आणलं तर किती लो क्वालिटीचं आणलं आणि जर हाय क्वालिटीचं आणलं तर किती खर्च होतोय. असं कुठे असतं का सर? लाजून झालं? आता मला शिकवू नका. मला सुद्धा बायको आहे. आई? ती सुद्धा आहे. नाही सर, माझ्या आईचा फोन आहे. 3. 5 देतो सर. या महिन्यात 5 देतो. हाय पिलू, आपल्याकडे काही माणसं आली आहेत घर साफसूफ करायला. हा मग? अंकितानी बोलवलंय. हा मग? अरे मग काय करतोयस? तिच्या माहेरचा माणूस आहे. तू ओळखतोस का? रमेश नावे म्हणे. हसतोय मेला माझ्याकडे बघून. तुला काही बोलली होती का अंकिता कधी? अरे तिच्या लग्नाच्या आधीपासूनचा मित्र आहे तो. आधीचा म्हणजे? हळू हळू. अरे ती म्हणाली नाही का तुला कधी काही? मला म्हणे तू जर मध्ये आला नसता तर ती त्याच्याशीच लग्न करणार होती. कधी काही बोललीये का? नाही म्हणजे तुमच्यात पारदर्शकता असेल तर मला नाही हो तुमच्या संसारात लुडबुड करायची. आई अगं तसं काहीच नाहीये. ती उगा शाळा घेते तुझी. ऐक, मी नंतर बोलतो तुझ्याशी. आता ऑफिसमध्ये मी. ओके, बाय 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 बाय.
काय तरी बाई माझा पोर भोळ बाबड आहे. एवढा कधी कोणी बायकोवर विश्वास ठेवतं का? फिर मग कब से पहचानते हो मेरी सुन को? अच्छा अच्छा, मैं नहीं पहचानता मैं. नहीं पहचानता? हाँ. तुम उसके माहिर का है ना? नहीं, मैं भिवंडी का हूँ. भिवंडी? हाँ. अच्छा, हो का? बर, अच्छा है, अच्छा है. हाँ, तो तुम ऐसे ही बुलाया और ऐसे ही मतलब असच चल क्या है? काकू, हाँ, मी मराठी आहे. हां, त्यामुळे तुम्ही माझ्याशी मराठीत बोला. आणि आम्हाला बोलवलं आणि आम्ही आलो असं काही नाही आहे. आमचं ॲप आहे. अच्छा, ॲप? अच्छा नाही, बेस्ट ॲप. त्याचं काय आहे, या अशा सगळ्या कामांसाठी ना तिथून माणसं पुरवली जातात. जे कोणी रजिस्ट्रेशन करतं त्यांच्याकडे आम्ही जातो. हो. माझ्या सुनेने तुम्हाला ऑनलाईन मागवलंय? हो. ओ, अच्छाच है. मी घुसते. सासूबाई, अहो, काय काय साफसफाई करायला ऑनलाईन माणसं मागवलीस तू? हो ठीक आहे ना, मग ते काय कायमचे राहणार नाही आहेत. काम करतील आणि जातील. अगं, एवढी ओळखीची नाहीत आपल्या माणसं, आपल्या घरात शिरलेत ती, ओळख नाही पाळख नाही. सासूबाई, तुम्ही नका टेन्शन घेऊ, विश्वास ठेवा. वा, असं कसं टेन्शन घेऊ नको. त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? तुम्ही हा? तुम्ही लक्ष ठेवा ना. ऐकू 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 ऐकू. तुमच्या पायात गोळे आलेत, डोळ्यात नाही. शांतपणे बसा आणि व्यवस्थित लक्ष ठेवा. ओके, गुड नाईट. काय सून पदरी पडली आमच्या. इथे चार अनोळखी माणसं आपल्या घरातून काम करतायत आणि ही झोपा काढतीये. त्यांचं लक्ष कोण ठेवणार? मी एकटी जाते बाई, जाते. फू फू क्या करता रे? बासरी है क्या? हाँ, तार है क्या? तार ये ना इस बुक में घालने का, ये जो है ना इस बुक में घालने का और यहाँ से जोड़ लगा के डालने का. पटकन, तो भसकन कचरा आता है सब. है क्या तार? तार हाँ या बर्नरला. हाँ. अनारकली, असं नाजुक नाजुक घास के नहीं होगा. जोर लाव के घासो. हाँ, और जोर के, और जोर के. खाया? अगर रे, 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 रे. आराम से, आराम से. आओ मौसी का है, आराम से. अरे बाबा, ये क्या? कान पकड़ो. अरे इसका कान पकड़ो, पकड़ो. ये क्या है? हाँ, डोए उगड़ो. और हाँ, तेल का दाग है, तेल का, दूध का नहीं. घास के देना, परत घास के देना. घास घास, आराम से, आराम से. हाँ. अरे ए, अरे ए पानी घा. अरे पानी थोड़ा वापरने का. अरे ए, अरे अपन का नहीं रे भांडा. ये मेरे लग्न में मिला है मेरे को. ये मेरी आऊ मौसी है ना, उसने दिया है पूरा का पूरा सेट. जपने का उसको. लागलं काय ग? बालमजूर है क्या? नहीं आंटी, मेरा शादी हो गया है. बालव्यात लग्न क्या क्या? अरे बाबा, ऐसा नहीं करने का. मी काय सांगते, हे बघ, पहिले ना. अरे सुन ना, हे बघ, शाळेत जाने का, शिक्षण लेना लिया ना तो नौकरी अच्छी मिलती है. ए छोटा बच्चा, हाँ ठीक नहीं किया है ये. ये देख, ये देख यहाँ. अरे ए छोटा बच्चा, ये देख इधर. ये छोटा बच्चा, ये देख, ठीक से नहीं किया है ये.
ए छोटू, ए छोटू, ए छोटू, कितना आवाज येता है रे? ए छोटू, ए चांदी जैसा स्टील का चमचा था, किधर है? इथे था. ओए चमचा, चमचा नहीं था. था. माझ्या आजी ने दिया था मुझे. किधर है? नव्हता आजी. ए आजी ने दिया था ऐसा बोला. काकू मैं तुम्हारी. किधर है? ए रमेश, अरे मेरे को इधर काम नहीं करने का. नाही करत, तुम्हाला लय त्रास देता तुम्ही यार. मला पैसे पण नको. चल रे बाबा चल. अरे ए ऐका ए. अरे 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 पम्या, ए पम्या, ये अभ्या. ए अभ्या, ओ काकू, अर्धोट काम छोड़ के गए ना. हो मेरा जॉब अर्धवट छोड के गए ना. मराठी मराठी. माझं काम अर्धवट सोडून गेले ना. अरे अहो इथे आधीच कामगार मिळत नाही आणि तुम्ही माझे आहेत ते कामगार पळवून लावलेत. ए पम्या, ए कामगार पम्या, ए अभ्या, कामगार रमेश, ए पम्या. ए तिकडची खिंडाला लाव, मी इकडे घेरते. हा हा. ए काम छोटू. काय करताय सासूबाई? किती आवाज करताय? ही बेजबाबदार माणसं आहेत सगळी. म्हणून सांगतोय ऑनलाईन वगैरे मागवू नकोस, भरोशाची नसतात. काम अर्धवट सोडून गेली. बघ 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 कसं काम दिसतंय. सोडून गेले? काय? नाही मी त्यांना रेटिंगच देणार नाही ना, एकही स्टार देणार नाही का? क्या आहे? अर्धा स्टार सुद्धा देऊ नका तुम्ही. अहो उलट आम्हीच देतो अर्धा स्टार तुमच्या सासूबाईंना. हा. नाही ते बरोबर आहे. काय बरोबर आहे? अरे काय काय केलं सासूबाई तुम्ही? अहो चांगली कामं करत होती माझी माणसं. या बाईने प्रश्न विचारून भांडावून सोडलं. ओ मालक रमेश, हे घ्या. सासूबाई, हे काय आहे सासूबाई? मी तुम्हाला त्यांच्यावर फक्त लक्ष ठेवायला सांगितलं होतं, तुम्ही त्यांना हाकलून दिलं. मी कशाला हाकलून देऊ? ती माणसंच बेजबाबदार होती ग. शे. पण तुम्ही त्यांच्यामध्ये लुडबुड करायची काय गरज होती? मी कुठे लुडबुड केली? आपण जर काम नाही सांगितलं त्यांना तर ते करतील कशी कामं? मुळात नाही अशी ऑनलाईन वगैरे माणसं बोलवायचीच नाही आपलं घर साफसूफ करायला. आपलं घर आहे की नाही, मग आपणच काम करायचं. आपण म्हणजे तुम्ही करा. माझी सुट्टी वाया घालवू नका. म्हणजे काय? हे घर तुझं नाहीये? सासूबाई, काय 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 झालंय? सांग. बाबा, मला सुट्टी आहे हे कळल्यानंतर सासूबाईंनी ही ढीगभर कामं काढून ठेवली. बघा स्वयंपाकघरात पण काढलीत. बरं, ती करायला जेव्हा मी ऑनलाईन माणसं मागवली तर त्यांना यांनी हाकलून लावलंय. ठीक आहे, गेली ना, जाऊ दे. आज सुट्टी आहे, आपण बाहेरून जेवण मागूया. चालेल. फक्त ते जेवणार कुठे ना? तुम्ही दोघी पटकन जरा अशी आवरावरी करून टाका ना. मी खरंच केलं असतं सगळं काम. हे बघा बोट वाकडी झाली माझी. वाहत आलाय हो, वाहत आला. ऐक आई. बापरे, काय झालं? बाबा, माझ्या कमरेत उसण भरली हो. मी खरंच केली असती कामं, पण ऐक कंबर फार दुखते. खोटं. मुद्दाम मला ठेवण्यासाठी सगळं करते. हे मी तुमच्याबद्दलही बोलू शकते ना. कुठे वाद तुमचा? सासूबाई, तुम्ही अख्ख्या वाद आहात. मी काम करणार नाहीये. बघितलं कसं बोलते ती? मी सुद्धा काम करणार नाहीये. नका करू, माझ्याकडे एक उपाय आहे. कुठला? रौनक. अगं बाई, रौनकनी माणसंच नाही पाठवली अजून. अगं बाई, तुम्ही काय करताय? चहा करतोय. मी नूडल्स. आमच्यासाठी अगदी भरून आलं नाही ग. नाही सरकार, तुमच्यासाठी नाही. मग मी मीनलसाठी चहा करतोय. आणि मी प्रांजलसाठी. शंतनू, इट्स प्राजू हा, अँड मीनू. प्राजूसाठी. मीनू? राजू. मीनू. प्राजू. अरे उभ्या का तुम्ही? अरे एक सेकंद काय तुम्ही अजूनपर्यंत बसला पण नाही? खाली टाकताय. मग ना, बैस. घे चहा, घे आरामात. हो पण काका ज्याच्यासाठी आले ते काम. अगं ते होईल ग. आणि तुम्हाला मधू म्हण ना. काका काय, मी काय एवढा मोठा आहे का? आणि प्राजू, हे घे नूडल्स, खा. आणि कसे झालेत सांग. हो पण काम. कामाचं सोड ग, ते होईल आरामात. तू आधी खा निवांत. घे. तुला चहा बरोबर पोहे करू का? हो. तुला ते सॉस देऊ? सॉस त्याच्यात थोडं. हो, हाऊ स्वीट. आत्ता आणतो. काय चाललंय? काय चाललंय? आणि कोण आहे त्या नटमोगऱ्या?
नटमोगऱ्या म्हणू नका सरकार, निशिगंध. मनातल्या वेदना लपवत सेवेचा सुगंध वाटणाऱ्या अप्सरा आहेत त्या. मी शॉर्ट मध्ये सांगतो, रौनकनी घरकामा करता पाठवलेल्या मुली आहेत या. मधू, हो तनू, हो सुनबाई, हे काही बरोबर चाललेलं नाहीये. सासूबाई, आपल्या भांडणात तिसऱ्यांचाच लाभ होतोय. तर नाही होऊ द्यायचं आपण. चला. ओय, काय झालं तुमचं? उठा उठा उठा. चला चला. आई आई अगं काय करतेस, थांब जरा. काय उठ. ए तू गप्प बस रे. ए उठा. चला निघायचं. अरे पण मला रौनकने पाठवलंय. त्याच रौनकची मी आई आहे आणि हे माझंच घर आहे आणि मीच तुम्हाला सांगते. चाल निघ निघ चल. वटायचं, लगेच वटायचं. ई वटायचं वगैरे काय बोलत्या? ए आत्ता नुसतं बोलतीये, जास्त डोक्यात गेलीस ना तर वरवंट्यावर वाटीन तुला खरंच. हा लई डेंजर आहे बाई, लई डेंजर आहे. हा थँक्यू सासूबाई. चल निघ निघ चल. चल चल. अरे मेनू प्राजू अगं. ओय, मिनू, प्राजू, मधू, मंत्री, हा काय चाललंय? काय तुमची हिम्मत कशी झाली हो त्यांना चहा आणि काय ते गांडुळे करून द्यायची? आणि तू नूडल्स केले त्याच्यासाठी? मग काय, दिवसभर तुझी बायको भटक भटक भटकते, पॉलिसी विकते. कधी विचारलंच तिला घरी आलं चहा देऊ का, पाणी देऊ का? बघा ना. आणि बाबा, तुम्ही काय चहा पोहे करणार होतात? बघ तर, अगं मला दडपे पोहे आवडतात, पण आजपर्यंत कधी या माणसाने मला विचारलं नाही, कधी नाही. केलं नाही, करते नाही. एक मिनिट. अंकिता, तुझ्या कमरेत लचक भरली होती ना? आणि तुझे हात वाकडे झाले होते ना? अरे सरळ झाले की. नाही नाही, हे बघा हा माझे हात किती वाकडे झालेत, बोट बघा कशी झाले. हिची पण कंबर लचकली. माझी हो दुखतेय माझी कंबर, खरंच खूप दुखतेय, कळलं ना? होय गो होय. मग म्हणूनच म्हणतोय तुम्ही जाऊन आराम करा, त्या करतील ना कामा. हा काही गरज नाहीये, काही गरज नाहीये. सगळी कामं आम्ही करू. आमचे किती हात दुखत असले, कंबर दुखत असली तरी आपण करूया सगळी काम. करतोय आम्ही कामा. तो पण तुम्ही हे आवरा. नाही आम्ही आवरतोय असं मला म्हणायचंय. चला. हा तुम्ही बसा.